Hello everyone, welcome back. Welcome to APG Pet Academy. So last lecture we have studied about mechanism of action of biguanides. So I think there was four mechanism which is related to biguanides, how they are responsible for decreasing glucose concentration. So they are acting on liver to decrease gluconeogenesis, decrease glycogenolysis, increase glycogen synthesis, ठीक है, increase absorption peripheral utilization of glucose, decrease absorption from GIT. हे सगळे मेकॅनिझम आपण लास्ट क्लासमध्ये बघितलेले आहेत. सो या क्लासमध्ये आपण बघणार आहोत तो म्हणजे जो मेकॅनिझम आहे तो आपला थायाझोलिडिन डायोन्स. ठीक आहे, थायाझोलिडिन डायोन याची जी मेकॅनिझम आहे ही मेकॅनिझम आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे, थायाझोलिडिन, ओके, थायाझोलिडिन, ठीक आहे, थायाझोलिडिन डायोन्स. तर ही मेकॅनिझम किती वेळी काम करते बघा. फर्स्ट आहे हा ॲक्टिवेशन करतो, ॲडिपोनेक्टिन हा एक हार्मोन आहे, याचं ॲक्टिवेशन करतं फर्स्ट मेकॅनिझम. त्यानंतर इन्सुलिन रिसेप्टर सबस्ट्रेट याचं ॲक्टिवेशन करतो सेकंड मेकॅनिझम. त्यानंतर थर्ड मेकॅनिझम आहे GLUT4, GLUT4चं ॲक्टिवेशन करतं. आणि फोर्थ मेकॅनिझम आहे तुमच्या फॅटी ॲसिडवर. तर एवढ्या मेकॅनिझमनी हा ॲक्ट करतो तुमचा एक थायाझोलिडिन डायोन्सचे ड्रग्स जे आहेत, ग्लिटॅझोन म्हणतात जनरली त्याला. तर याचा काय रोल आहे, याचा जवळपास हे 3 रोल तुम्हाला क्लिअर केलेले आहेत. ठीक आहे, टायरोसिन कायनेज रिसेप्टर बाइंड झाल्यानंतर हा कसा ॲक्टिवेट दाखवतो आपण बघितलं की IRS रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या कॅस्केड मेकॅनिझमसाठी, मॅप कायनेज तुमच्या रास सिस्टीमसाठी आपण बघितलेला आहे की तो तिथं काम करतोय. ठीक आहे, त्यानंतर हा GLUT4 याची जर रिक्रुटमेंट वाढली तर ग्लुकोज अपटेक कसं होतं हे आपल्याला बघितलेलं आहे. हे पण तुमच्या सेल्युलर रिस्पॉन्सनी, जीन एक्सप्रेशननी हे तुमचं रिअपटेक होतं. त्यानंतर फॅटी ॲसिड, जे फ्री फॅटी ॲसिडचं जर समजा तुम्ही ऑक्सिडेशन इन्क्रीज केलं, सो फ्री फॅटी ॲसिड रिस्पॉन्सिबल डिक्रीजन ऑफ ट्रायग्लिसरॉल. अँड तुमचा ट्रायग्लिसरॉल जर TG कमी होत असेल ग्लिसरॉल, तर अल्टिमेटली तुम्हाला माहीत आहे की तुमचं काय कमी होतं, ग्लुकोनिओजेनेसिस. ठीक आहे, हे आपण डिस्कस केलेलं आहे. ग्लिसरॉल इज अ सबस्ट्रेट फॉर ग्लिसरॉल्टेट 3-फॉस्फेट जो तुमच्या ग्लायकोलिसिसमध्ये आहे, जो पाथवे रिस्पॉन्सिबल आहे तुमचं ग्लुकोनिओजेनेसिससाठी. आठवा फर्स्ट लेक्चर. तर ह्या वेनी तो मेकॅनिझम दाखवतो. तर हे आहे तुमचं हायलाईट. ठीक आहे, सो फर्स्ट बघा की ॲडिनोपेक्टिन हे काय करतात. ठीक आहे, ॲडिपोनेक्टिन, नॉट पेक्टिन, ॲडिपोपेक्टिन हा जो आहे हा काय करतो बघा. हा तुमच्या बऱ्याच वेळी काम करतो. हा तुमच्या लिव्हरमध्ये फ्री फॅटी ॲसिडचं तो ऑक्सिडेशन वाढवतो, फ्री फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन वाढवतो. लीड्स टू डिक्रीज TG आणि TG कमी झाला तर तुमचं काय होणार की ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन हे कमी होणार बाय इनिबिशन ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. ठीक आहे, तर हे एक याची मेकॅनिझम आहे. त्यानंतर दुसरी मेकॅनिझम काय आहे बघा, हे तुमची मेकॅनिझम क्लिअर झाली. ठीक आहे, ॲडिनोपेक्टिन यावेळी पण ॲक्ट करतात. त्यानंतर तुमचे जे ग्लिप्टिन्स डेरिव्हेटिव्ह आहेत हे अजून कोणत्या वेळी ॲक्ट करतील बघा, हे तुमच्या लिव्हरवर ॲक्ट करतात. ह्या लिव्हरवर तुमचे जे या ठिकाणी GLUT2 जे ट्रान्सपोर्टर आहेत, ह्या GLUT2चे ट्रान्सपोर्टरला हे ॲक्टिवेट करतील. ग्लुकोजचं मध्ये अपटेक होईल ब्लडमधून. ठीक आहे, आणि तुमच्या लिव्हरमध्ये या ग्लुकोजचं कन्व्हर्जन ते कशामध्ये करतील, ग्लायकोजनमध्ये करतील. ठीक आहे, तर हे पण एक त्याची मायनर मेकॅनिझम आहे. या मेकॅनिझमवर पण तुमच्या लिव्हरमध्ये हे ॲक्ट करतील. त्यानंतर तुमच्या सेकंड याच्यामध्ये बघा की तुमचा जो बीटा सेल आहे, बीटा सेलवर पण तुमचा GLUT2च आहे जो इन्सुलिन रेग्युलेट नाही करत. तर हा तुमचा ग्लुकोजमध्ये आला, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं, ATP सिंथेसिस झाले, ATP रिस्पॉन्सिबल आहेत तुमच्या चॅनल ब्लॉकला, आणि ATP तुमचे पोटॅशियमला जाऊ देणार नाही, तर डिपोलरायझेशन होणार आणि तुमचं इन्सुलिन बाहेर येणार. तर ह्या मेकॅनिझमनं हे ॲक्ट करतात. खूप जास्त मेकॅनिझम आहेत. तुम्ही जर ऑनलाईनमध्ये स्टडी कराल तर तुम्हाला इतक्या जास्त मेकॅनिझम मिळतील, तुम्ही ते स्किप करून टाकाल. त्यामुळे हे सगळ्या मायनर मेकॅनिझम आहेत. बट मेजरली मी तुम्हाला सांगितलं GLUT4, त्यानंतर तुमचे रिक्रुटमेंट करणे, फॅटी ॲसिडवर काम करणे, ॲडिनोपेक्टिनवर काम करणे. तर हे आहे त्यांच्या एक्झॅक्ट 1-1-1 मेकॅनिझम. ठीक आहे, तर आपण 1 बाय 1 लिहून घेऊ. ठीक आहे, ग्लिटॅझोन. ठीक आहे, ग्लिटॅझोन हा रिस्पॉन्सिबल आहे 10 to reverse. ठीक आहे, 10 to reverse
ठीक आहे, टेंड टू रिव्हर्स इन्सुलिन रेजिस्टन्सी. ठीक आहे, इन्सुलिन रेजिस्टन्सी हा इन्सुलिनची रेजिस्टन्सी कमी करतो बाय इन्हान्सिंग. ठीक आहे, बाय इन्हान्सिंग GLUT4 एक्सप्रेशन. ठीक आहे, हे एक त्याची मेकॅनिझम आहे. ठीक आहे, अँड एक्सप्रेशन अँड ट्रान्सलोकेशन जे आपल्या गॉल्जीपासून ट्रान्स मेम्ब्रेनपर्यंत येतात. ठीक आहे, त्यानंतर इन्क्रीज करतो तो तुमच्या ग्लुकोजची एंट्री. ठीक आहे, ग्लुकोज एंट्री हे आता ओपनली हे तुमच्या मेम्ब्रेनवर जर GLUT4 आले तर अल्टिमेटली ग्लुकोजची एंट्री इन्क्रीज होणार तुमच्या मसल्समध्ये आणि तुमच्या फॅटमध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा की हा तुमच्या न्यूक्लियर रिसेप्टरवर ॲक्टिवेट करतो, तुमचे जीन रेग्युलेशन पण करतो, हा फॅक्टर्स तो आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे बाकीचे मेकॅनिझम आपण जवळपास बघितलेले आहेत. या सगळ्या मेकॅनिझम तुम्हाला मी ऑलरेडी कवर केलेले आहेत. तुमचं IRSची मेकॅनिझम काय आहे हे रिसेप्टरच्या लेक्चरमध्ये तुम्ही जाऊन तिथं डिटेल स्टडी करू शकता. You will get everything from that lecture where I discussed about the IRS complex, how it is responsible for cascade phosphorylation, how it is responsible for MAP activation. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला तिथं मिळून जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा तुमचा जो पार्ट होता हा पार्ट इथं कवर केलेला आहे. आता जो नेक्स्ट पार्ट आहे यामधला जो तुमचा रायटिंगचा पार्ट आहे हा पार्ट तुम्ही इथं राईट डाऊन करू शकता. बघा की हे त्याचे काय आहेत. आता हे तुम्हाला त्याचे काही ड्रग्स आहेत, या ड्रगबद्दल तुम्हाला काही हे तुम्हाला गर्गनगुप्तामध्ये तर ऑलरेडी मिळून येईल, बट इथं पण मी डिस्कस केलेले आहेत. याचे रायटिंग पार्ट्सबद्दल आपण बोलतोय आता. ठीक आहे, रोसिग्लिटाझोन हा बॅन केलेला आहे इंडियामध्ये 2010मध्ये, युरोपमध्ये पण बॅन केलेला आहे. ठीक आहे, हे कशामुळे विड्रॉ केलेलं आहे, याची रिस्क आहे मायोकार्डियल इन्फ्राक्शन, स्ट्रोक, CHF या कंडिशनमध्ये हा तुमचे जी या कंडिशनमध्ये परत तो सिनर्जिस्टिक इफेक्ट दाखवतो, त्यामुळे हा विड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, या कंडिशन या जर पर्सन सफरिंग फ्रॉम जर मायोकार्डियल इन्फ्राक्शन आणि तो डायबिटीज 2मध्ये पण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पिओग्लुटाझोन प्रेफरेबल आहे रॅदर दॅन रोसिग्लिटाझोन. ठीक आहे, अँड रोसिग्लिटाझोन हा तुमचा काय करतोय, तुमचं LDL कोलेस्ट्रॉल हा इन्क्रीज करतोय. ठीक आहे, तुमचं HDL कोलेस्ट्रॉल पण इन्क्रीज करतोय. ठीक आहे, त्यानंतर तुमचा पिओग्लिटाझोन हा जो आहे तो तुमचा ओनली काय करतोय, HDL कोलेस्ट्रॉल तुमचं इन्क्रीज करतोय रॅदर दॅन तुमचं टोटल अँड HDL. मीन्स व्हॉट की पिओग्लिटाझोन तुम्हाला माहीत आहे LDL अँड HDL. ठीक आहे, LDL आणि HDL याच्यामधलं तुमचं बॅड प्रोटीन कोणतं आहे. ठीक आहे, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आहे की हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन आहे. तुमचं हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन हे गुड कोलेस्ट्रॉल आहे, कारण त्याच्यामध्ये लिपोप्रोटीन हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन त्याचं नाव आहे, बट ते त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. हा तुमचा बॅड कोलेस्ट्रॉल आहे. त्यामुळे हा जो आहे रोसिग्लिटाझोन हा तुमच्या ॲथेरोस्क्लेरोसिससाठी रिस्पॉन्सिबल असू शकतो, पिओग्लुटाझोन नाही. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पुढे घ्या की तुमचा जो ट्रोग्लिटाझोन आहे हा पण विड्रॉ केलेला आहे ड्यू टू सिरियस हिपॅटोटॉक्सिसिटी. आणि हे अशा टाईपचे पॉईंट्स तुमच्या GPADला येणार आहेत आणि येणार असतात, त्यामुळे तुम्हाला IMP करून ठेवायचे आहेत. क्युनोन मेटाबोलाइट्स आहे जो तो अल्फा टोकोफेरॉलचा जो रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या हिपॅटोटॉक्सिसिटी, आणि ज्या वेळेला तुम्ही याची ट्रीटमेंट द्याल त्यावेळेला तुम्हाला याचं रेग्युलेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर हे असे पॉईंट्स जे तुम्हाला तुमच्या गर्गनगुप्तामध्ये इझिली अवेलेबल होतील, बट हे माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्या नोट्ससाठी मेकॅनिझम देणे आणि तुमचे बाकीचे पॉईंट्स जे तुम्हाला हायलाईट होतील एक्झाम तुम्ही नोट्स प्रिपरेशन करताना. आय थिंक हे बेटर वे आहे. मेकॅनिझम क्लिअर करा, कन्सेप्ट क्लिअर करा आणि मग रायटिंग पार्ट असा द्या असं मला फील होतं आहे, म्हणून मी हे करतो आहे. रॅदर दॅन रायटिंग एव्हरी पॉईंट्स हे तुम्हाला सेंटेन्स वाईज मिळेल आणि एकदम प्रॉपर मिळेल. ठीक आहे, तर आता जो नेक्स्ट आहे ग्लिटाझोन आणि पिओग्लुटाझोन याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की हे वेट गेन हे इन्क्रीज करतील आणि फ्लुइड रिटेन्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या ह्या पिओग्लुटाझोन सोबत. याला IMP करा. ठीक आहे, पिओग्लुटाझोन हा रिस्पॉन्सिबल आहे रिअब्झॉर्प्शनसाठी. कसं रिअब्झॉर्प्शन इन्क्रीज करतो, ॲम्युलोराइड सेन्सिटिव्ह जे सोडियम चॅनल्स आहेत जे आपले कलेक्टिंग डक्टवर प्रेझेंट असतात हे आपण डायरोटिक्समध्ये स्टडी केलेलं आहे, तर हा रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून लक्षात घ्या की हा ग्लिटाझोन जे आहेत हे एडेमासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. लक्षात असू द्या, एडेमा, फ्लुइड एक्सपान्शन हे यांचे काय आहेत, ड्रॉबॅक आहेत फ्लुइड एक्सपान्शन. ठीक आहे, आणि यांचं काम आहे की हे व्हॉल्यूम एक्सपांड करतात बाय इन्क्रीजिंग रिअब्झॉर्प्शन.
सो हे कशासाठी रिस्पॉन्स आणि अशा कोणत्या कंडिशनमध्ये हे कॉन्ट्राइंडिकेट असू शकतात? तुमच्या कार्डियक फेल्युअरमध्ये, CHF मध्ये असेल त्या कंडिशनमध्ये आपल्याला आपण बघितलं अरिथमिया, हे सगळ्या कंडिशन आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, तर हे जे ग्लिटॅझोन आहे, थायाझोलिडिन डायोन्स आहेत, हे सगळे कॉन्ट्राइंडिकेट आहे तुमच्या प्रेग्नंट वुमनमध्ये आणि चिल्ड्रनमध्ये. ठीक आहे, अँड याच्यामध्ये ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की हे जे ड्रग आहेत हे काय करतात, डिक्रीज करताय इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे, इन्सुलिनची जी रेजिस्टन्सी आहे ती डिक्रीज करताय. आणि जर इन्सुलिनची रेजिस्टन्सी डिक्रीज होत असेल आणि इन्सुलिन रेग्युलेशन वाढत असेल, सो इन्सुलिन काय करतोय, ठीक आहे, याचा इफेक्ट अजून क्लिअर नाही, बट दे आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग एग फॉर्मेशन. ठीक आहे, जो काही हा जो कंडिशन आहे, ही कोणती कंडिशन आहे बघा, की पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. मी तुम्हाला सांगितलं की आपले कोणते यूज केले होते, बायगोनाइट्स पण या कंडिशनमध्ये आपण यूज करत होतो. बट हे काय करतात, या सिंड्रोमच्या कंडिशनमध्ये हे फेवरेबल आहे. जर हा सिंड्रोम कोणता मी सांगितलं की कंटिन्युअस मेरिस्टम सायकल हे सांगितलं, इन ॲबिलिटी टू एग फॉर्मेशन हे पण सांगितलं. सो जर हे ड्रग देत असाल तर हा सिंड्रोम ओव्हरकम होतो. आणि जर हा सिंड्रोम ओव्हरकम होत असेल तर अशा पर्सनमध्ये, अशा वुमनमध्ये ज्या वुमनमध्ये ओव्ह्युलेशन प्रोसेस नकोच आहे, जी स्टॉप झालेली आहे. तुम्हाला माहीत आहे की आफ्टर 45 to 50 एज फिमेलच्या कंडिशनमध्ये जी ओव्ह्युलेशन प्रोसेस आहे ती स्टॉप होते. त्या पर्सननी त्या फिमेलनी किंवा त्याच फिमेलनी जर समजा या ड्रगची ॲडमिनिस्ट्रेशन करत असतील, सो देअर मे बी चान्सेस टू रिझ्यूम ओव्ह्युलेशन प्रोसेस. ठीक आहे, तर हे इथं सांगायचं आहे मला की थेरॉटिकली पॉसिबल आहे हे, की हे ड्रग काय करतात की ओव्ह्युलेशन तुमचं परत रिस्टार्ट करतील, रिझ्यूम करतील अशा ओव्हनमध्ये ज्याच्यामध्ये ओव्हुलेटरी प्रोसेस म्हणजे ओव्ह्युलेशन बंद आहे. ठीक आहे, बाय तुमच्या इन्सुलिनची रेजिस्टन्सी कमी करून. ठीक आहे, तर हे एक पॉईंट आहे. सो व्हॉट इज मीन बाय पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम? या सिंड्रोममध्ये तुमचा एक असा डिसऑर्डर आहे की रिप्रोडक्टिव्ह एजला होतो, इनफ्रिक्वेंट प्रोलॉंगेशन ऑफ मेरिस्टम सायकल पिरियड, एक्सेसिव्ह मेल हॉर्मोन सिक्रिशन, आणि अशा कंडिशनमुळे तुम्हाला हा डिसीज तुम्हाला दिसून येतो. ठीक आहे, तर हे काही कंडिशन आहेत जे तुम्हाला मी इथं क्लिअर करायचा प्रयत्न करतोय, जे की कधीतरी एक्झामला विचारल्या तर तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. सो नेक्स्ट जो ड्रग आहे हा पिओग्लिटॅझोन. पिओग्लिटॅझोन हा तुमच्या ब्लॅडर कॅन्सरसाठी खूप जास्त जीपॅडला विचारला जातो. ठीक आहे, हा करंटली अवेलेबल तर आहे, बट याचा ॲडव्हर्स इफेक्ट मेन आहे की हा ब्लॅडर कॅन्सर इंड्यूस करतो. ठीक आहे, याचं जे मेटाबॉलिझम आहे हे एन्झाईम थोडे लक्षात ठेवा, CYP4, अँड हा एन्झाईम हा विचारलेला आहे GPAD 2018ला. ठीक आहे, GPAD 2018ला हा एन्झाईम विचारलेला आहे, CYP3A4. वाय दे आस्क्ड? बिकॉज 50% जे मेटाबॉलिझम आहे बॉडीमध्ये हा एकटाच करतो, त्यामुळे हा विचारलेला आहे. ठीक आहे, किटेकोनाझोल अँड रिफाम्पिन हे जी दोन ड्रग आहेत हे पिओग्लिटॅझोनचं मेटाबॉलिझम इनिबिट करतात. कसं करतात मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. बघा, हा जो तुमचा CYP4A, ठीक आहे, 3A4 हा जो एन्झाईम आहे हा रिस्पॉन्सिबल आहे हा तुमचा पिओग्लिटॅझोनचं हे इनॲक्टिव्हेशन करण्यासाठी. तर हे तुम्हाला असं का मी एवढं डीपमध्ये सांगतोय, कारण लास्ट इयरला इरिथ्रोमायसिन विचारला होता. हा जर किटोकोनाझोल हे इनिबिटरी नेचरचे आहेत, हे काय करतात बघा की ह्या एन्झाईमला इनिबिट करतात, हे इनॲक्टिव्हेशन थांबवतील अँड इन्क्रीज करतील पिओग्लुटॅझोनचं CP लीड्स टू टॉक्सिसिटी. तर यामुळे काही क्वेश्चन्स तुम्हाला असे फिरवून किंवा ट्रिकी विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, बघा, फेल्युअर ऑफ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह ज्यावेळेला तुम्ही देणार त्यावेळेला फेल होणार ते. ठीक आहे, पिओग्लुटॅझोन का फेल होणार तुम्हाला माहीत आहे, ओव्ह्युलेशन प्रोसेसला हे स्टिम्युलेट करत आहे. अँड त्यानंतर हे डायबिटीज 2 साठी इंडिकेट आहे, हे तर सगळ्याला माहीत आहे. ठीक आहे, आणि अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट की हा HbA1c हा कोणता टाईप आहे आणि हे कशावर क्लासिफाय असतात, यामध्ये प्रेझेंट असलेल्या पॉलीपेप्टाइड चेनवर यांचं क्लासिफिकेशन असतं. पॉलीपेप्टाइड अमायनो चेन असतात. ठीक आहे, 141 अमायनो ॲसिड, अल्फा बीटा गॅमा अशा चेननुसार हे अमायनो ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे. हे काय करताय की हे डिक्रीज करतायत तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ
एच बी, जर एच बी डिक्रीज होत असेल तर तुम्हाला माहीत आहे काय कंडिशन येते, ॲनिमिया. व्हॉट इज मीन बाय ॲनिमिया? ॲनिमिया हे काय आहे, व्हॉट इज मीन बाय ॲनिमिया? बघा, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या जी पॅडसाठी आणि त्याच्यावरचे आपल्याकडे लेक्चर्स पण आहेत, ते पण तुम्हाला देईल. ॲनिमिया मीन्स की तुमच्या ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. एच बी हा तुमचा रेड ब्लड सेल्समधला पार्ट आहे. आरबीसीमध्ये तुमचे एच बी प्रेझेंट असतात. कलर तुमच्या आरबीसीला ह्या एच बीमुळे असतो. 1 एच बी, एका आरबीसीमध्ये तुमचे मिलियन्स ऑफ एच बी असू शकतात. अँड 1 एच बी कॅरीज 4 ऑक्सिजन. ठीक आहे, 4 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन, हे पण लक्षात असू द्या. आणि हा जर तुमचा एच बी कमी झाला तर तुमच्या ऑक्सिजनची कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. त्या कंडिशनला आपण ॲनिमिया म्हणतो. मग हे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस असू शकतात, फिजिओलॉजिकल असू शकतात. तुमचं जर आरबीसीचा जर शेप चेंज होत असेल तर त्याला सिकल सेल ॲनिमिया म्हणतात, आपण माहिती आहे. मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. ठीक आहे, मॉर्फॉलॉजिकल ॲनिमियामध्ये नॉर्मोमॉर्फिक, हायपोक्रोमिक, हायपरक्रोमिक याच्याबद्दलचे लेक्चर्स आहेत, ते लेक्चर्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन. ठीक आहे. त्यानंतर बघा, पिओग्लुटॅझोन शुड नॉट बी गिवन विथ ड्युरिंग प्रेग्नन्सी. ओके. अँड पिओग्लुटॅझोन असोसिएट विथ इन्क्रीज रिस्क ऑफ ब्लॅडर कॅन्सर, जे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर हे लॉंग टर्म याचा यूज केला तर हा तुम्हाला कंडिशन येऊ शकते. सो दिस इज द मेन. आणि मेकॅनिझम क्लिअर झाल्या तर हे पार्ट लिहून घेण्यासाठी तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. आणि जो नेक्स्ट पार्ट आहे आपला तो DPP-4 इनिबिटरचा आहे. सो आय थिंक DPP-4 इनिबिटरबद्दल तुम्हाला कोणत्याही प्रकारची कन्सेप्ट सांगायची गरज नाही, कारण ते ऑलरेडी आपण कन्सेप्च्युअल क्लिअर केलेलं आहे. DPP-4 इनिबिटर हे कुठं काम करतात? सो DPP-4 इनिबिटर आहेत हे जे काही गटमधून आपले जे सिक्रिशन झालेले आहेत हॉर्मोन्स, त्याचं जे एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन होतंय, याचा जो लॉंग फॉर्म आहे पेप्टिडेज, हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे, जो की रिस्पॉन्सिबल असतो ब्रेकडाऊन ऑफ GLP, GIP आणि VIP यांच्या ब्रेकडाऊनसाठी हा रिस्पॉन्सिबल असतो. आणि या या हार्मोनचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे आपल्याला इन्सुलिनचा रिलीज कमी मिळतो. आणि तो रिव्हर्स करण्यासाठी आपण एवढे ड्रग घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, सिटाग्लिप्टिन आहे, विल्डाग्लिप्टिन आहे, सेक्साग्लिप्टिन, आलोग्लिप्टिन, ग्लिफ्लोझिन अँड लिंगाग्लिप्टिन. तर एवढे ड्रग आहेत जे या ठिकाणी तुमचे ॲक्शन प्रोलॉंग करण्यासाठी, जे एंडोजिनस म्हणजे काय, की जे बॉडीमध्ये तयार झालेले आहेत, जे तुमचे GLP असतील, ठीक आहे, GIP, हे सगळे कसे आहेत, बॉडीमध्येच आहेत. यांचं ब्रेकडाऊन कशा थ्रू होत होतं, तुमचं मेटाबॉलिझम DPP-4 ड्रग ह्याच्या थ्रू होत होतं. त्यामुळे एन्झाईम थ्रू यांचं ब्रेकडाऊन होत होतं. त्यामुळे आपण हे ड्रग मार्केटेड केलेले आहेत. अनलाईक इन्क्रेटिंग मायमेटिक ड्रग्स दे डू नॉट कॉज नॉशिया अँड वेट लॉस. सो इन्क्रेटिंग मायमेटिक ड्रग म्हणजे काय, जे ॲगोनिस्ट आहेत बघा, एक्झेनाटाईड वगैरे. ठीक आहे, हे मायमेटिक ड्रग ते वेट वेट लॉस करतात. बट हे काही असा तुमचा वेट लॉस किंवा नॉसिया हे कॉज करत नाहीत. ठीक आहे, यांचा जो मोस्ट कॉमन ॲडव्हर्स इफेक्ट आहे तो इतका इम्पॉर्टंट आहे, जी पॅडसाठी पण तेवढाच, तुम्हाला नायपरसाठी पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. नेझोफॅरेंजायटिस, तुमच्या पूर्ण नेझल जो ट्रॅक आहे त्याचं इन्फ्लामेशन होतं. अँड अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट ड्रॉबॅक्स आहेत, ॲडव्हर्स इफेक्ट आहेत तुमच्या DPP-4 इनिबिटरचे. ठीक आहे, याचं लॉंग फॉर्म लिहून घ्या, डायपेप्टिडिल पेप्टिडेज हा एन्झाईमचं नाव आहे. हा ब्रेकडाऊनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. हे ऑलरेडी आपण केलेलं आहे. हे ओरली इफेक्टिव्ह आहेत. ठीक आहे, आणि यांचा डोस जे ॲडजस्टमेंट आहे हे रिनल फेल्युअरमध्ये रिक्वायरमेंटची गरज नाही, एक्सेप्ट, ठीक आहे, एक्सेप्ट लिनाग्लिप्टिनच्या कंडिशनमध्ये तुम्हाला डोस ओके रिक्वायरमेंट आहे, नॉट रिक्वायर्ड नाही, रिक्वायर्ड आहे. सगळ्याच तुमचे जी आहेत हे युरिन थ्रू एक्सक्रीट होतात, लक्षात असू द्या. जेवढे ग्लिप्टिन्स डेरिव्हेटिव्ह आहेत हे सगळे DPP-4 इनिबिटर आहेत, हे सगळेच तुमचे युरिन थ्रू एक्सक्रीट होतात. आणि त्या कंडिशन, जर पर्सन सफरिंग करतोय डायबिटीज मेलायटस 2 मध्ये आणि जर त्याचं रिनल फेल्युअर पण आहे, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला डोस रिड्यूस करावा लागतो, एक्सेप्ट लिनाग्लिप्टिन, जो की तुमच्या रिनल थ्रू एक्सक्रीट करत नाही. ठीक आहे, विल्डाग्लिप्टिन हा तुमच्या दोन्ही ठिकाणाहून हा एक्सक्रीट होतो. एक तुमचं रिनल पण असेल आणि हिपॅटिक पण असेल. ठीक आहे, तर त्या हिपॅटायटिस हा कॉज करतोय, त्यामुळे हा रिनल ॲज वेल ॲज
तुमच्या हिपॅटिक कंडिशनमधून पण याला हिपॅटिक कंडिशनमध्ये पण याचा डोस ॲडजस्टमेंट तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर विल्डाग्लिप्टिन हा लेस सिलेक्टिव्ह आहे दॅन सिटाग्लिप्टिन फॉर DPP-4 बिकॉज इट हॅज इनिबिशन ॲबिलिटी अदर दॅन DPP-4 जे की DPP-8 आहे, DPP-9 आहे. ठीक आहे. आणि हे सगळे कसे आहेत म्हणजे हिपॅटोटॉक्सिक आहे हा. ठीक आहे. विल्डाग्लिप्टिन हा लेस सेलेक्टिव्ह दॅन सिटाग्लिप्टिन टू DPP-4 कॉज सम इनिबिशन ऑफ DPP-8 DPP-9 ॲज वी सिटाग्लिप्टिन बट हे कसं आहे हिपॅटोटॉक्सिक आहे. ठीक आहे. तर हे एक शॉर्ट पॉईंट्स जे तुमच्या कशासाठी इट्स ओनली फॉर युअर नोट्स प्रिपरेशन. याच्यामध्ये जास्त कन्सेप्ट नाही आहे. कन्सेप्ट जे होत्या ते आपण कवर केलेले आहेत आणि अशा वेनी तुमचं मला वाटतं की एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी इथं क्लिअर होतील. ओके. आणि बघा जो नेक्स्ट आहे तुमचा ॲलोग्लिप्टिन. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा ॲलोग्लिप्टिन. हा जो आहे हा ॲलोग्लिप्टिन हा जपानमध्ये मार्केटेड आहे. ठीक आहे. लिनाग्लिप्टिन हा रिसेंटली USA मध्ये त्याचं मार्केटेड प्रिपरेशन आलेलं आहे. ठीक आहे. लिनाग्लिप्टिन आणि सेक्झाग्लिप्टिन हे इन्क्रीज करतात हार्ट फेल्युअरची रिस्क. हे शॉर्ट पॉईंट आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. बघा आणि सिटाग्लिप्टिन हा तुमचा गटमधून वेल ॲब्झॉर्ब केला जातो तुमच्या माउथमधून. ठीक आहे. ओरली अँड याचं जे एक्सक्रिशन आहे हे तुमच्या रेनल एक्सक्रिशन आहे अँड हे तर तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे. अँड विल्डाग्लिप्टिन हा अवेलेबल नाही तुमच्या US मध्ये कारण याचे काही क्लिनिकल ट्रायल्स जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते अजून अंडर म्हणजे प्रोसेस आहे. त्यामुळे हा USA मध्ये अजून तो म्हणजे ह्याचे जे काही स्किन आणि रिनल टॉक्सिसिटी आहे त्याच्याबद्दलचे जे ट्रायल्स आहेत जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते अजून अंडर प्रोसेस आहे. त्यामुळे तो अजून मार्केटेड नाही आहे. ठीक आहे. तर हे झाले याचे पॉईंट्स जे तुम्हाला स्टडी करायचे होते. आणि असं करणार तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर तुम्ही देऊ शकता आणि हे आन्सर तुम्हाला या शॉर्ट पॉईंटशिवाय देऊ शकत नाही. ओनली कन्सेप्ट नाही, शक्य नाही. कन्सेप्ट तर लागतातच बट कन्सेप्टसोबत रायटिंग पार्ट पण लागतो जो तुमचा ऑब्जेक्टिव्ह पार्टला कव्हर करेल. जो तुमचे हे शॉर्ट सगळे जे पॉईंट्स आहेत कोण हिपॅटोटॉक्सिक आहे, कुणाचं मेटाबॉलिझम कोण इनिबिट करतं, कोण कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्लॅडर कॅन्सर, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर हिपॅटोटॉक्सिसिटी, हु इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन हिपॅटिक फेल्युअर, हु इज कॉझिंग हिपॅटायटिस. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये पाहिजेत म्हणजे पाहिजेत. अदरवाईज तुमचं काय होईल फक्त कन्सेप्ट घेऊन जाल तर सगळे क्वेश्चन मे बी सॉल्व्ह होणार नाही आणि शक्यच नाही. त्यामुळे आपण आणि मी हे दोघांचं मिळून काम आहे की ह्या सगळ्या गोष्टीला कव्हर करेल. ॲज वी स्ट्रॉंग ॲज इन कन्सेप्ट ॲज देन वी शुड ॲज वेल स्ट्रॉंग इन आवर शॉर्ट नोट्स और ऑब्जेक्टिव्ह पार्ट. ठीक आहे. त्यानंतर बघा जो तुमचा नेक्स्ट जो क्लास आहे तो म्हणजे SGLT2 इनिबिटर. SGLT2 म्हणजे काय हे एकदम सिंपल फॉर्म आहे. तुम्हाला हे सोडियम ग्लुकोज ट्रान्सपोर्टर आहे. सोडियम ग्लुकोज. ठीक आहे. सोडियम ग्लुकोज ट्रान्सपोर्टर आहे. आता हा जो आहे हा को ट्रान्सपोर्टर जो आहे हा कुठं प्रेझेंट आहे तुमच्या नेफ्रॉनवर. ठीक आहे. आणि याचं काय काम आहे जे काही फिल्ट्रेशन झालं आहे हे फिल्ट्रेशनचं रिअब्झॉर्प्शन करणे. कुणाचं फिल्ट्रेशन ग्लुकोजचं आणि हा ग्लुकोजचं कंटिन्युअस रिअब्झॉर्प्शन करत होता. मग आतापर्यंत आपण जी थेरपी यूज केली जे ग्लुकोनिओजेनेसिस थांबवलं ॲब्झॉर्प्शन थांबवलं मग वाय नॉट वी आर इन्क्रीजिंग एक्सक्रिशन टू ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज मेलायटस. हेन्स दे आर इंट्रोड्युस्ड इन न्यू एडिशन ऑफ KD त्रिपाठी आणि हे क्वेश्चन GPAT 2016चा आहे. ठीक आहे. GPAT दे वेर आस्क इन GPAT 2016 अँड हा क्वेश्चन एवढा इम्पॉर्टंट आहे कारण हा न्यू आहे आणि याचे ड्रग बरेच आपल्या बुक्समध्ये नाही आहेत. ठीक आहे. सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्टर 2 इनिबिटर हा क्वेश्चन तुम्ही बघा तुम्हाला दिसल. ठीक आहे. एक्झाम्पल लिहून घ्या. डेपाग्लिफ्लोझिन हा एक आहे, कॅनाग्लिफ्लोझिन, इम्पाग्लिफ्लोझिन अँड अर्टुग्लिफ्लोझिन. तर तुम्हाला विकास सेटमध्ये तर मिळणारच नाही. ठीक आहे. तर हे ड्रग आहेत जे तुमचे या ठिकाणी यूज करतील आणि याचा मेजर ॲडव्हर्स इफेक्ट काय आहे सांगा. आता मला सांगा की हे ग्लुकोजचं रिअब्झॉर्प्शन ओके झालं नसेल तर बघून घ्या, हे लिहून घ्या. ठीक आहे. लेक्चर तिथं स्टॉप करून तुम्ही तिथं बघू शकता. ठीक आहे. तर आता बघा की यांचं जे रिअब्झॉर्प्शन आहे हा काय करतोय ग्लुकोजचं रिअब्झॉर्प्शन हा थांबवतोय.
जर ग्लुकोजचं रिअब्झॉर्प्शन थांबत असेल तर ग्लुकोजचं एक्सक्रिशन वाढणार, बरोबर आहे, एक्सक्रिशन इन्क्रीज होणार, एक्सक्रिशन होणार म्हणजे ग्लुकोज कुठे इन्क्रीज होणार, तुमच्या युरिनमध्ये, लीड्स टू जो याचा ह्याचा जो ड्रॉबॅक आहे तो आहे ग्लुकोज युरिया, ठीक आहे, अँड रिझल्टिंग इन टू अजून एक लक्षात असू द्या वेट लॉस, ठीक आहे. अँड याची जी इफिकेसी आहे, इफिकेसी ही डिक्रीज होते, इफिकेसी रिड्यूस इन रिनल फेल्युअर, कारण त्याच ठिकाणी हे काम करणार आहेत आणि त्याच ठिकाणी जर हे काम म्हणजे ही करत नसेल तर याचा काही यूज नाही. त्यानंतर अजून एक याचा मेन पॉईंट आहे की हे काय करतात, SGLT2 काय करतात, डिक्रीज करतात बोन डेन्सिटी बाय ऑस्टिओक्लास्ट मेकॅनिझम, ठीक आहे, बाय ठीक आहे, ऑस्टिओक्लास्ट मेकॅनिझम, ठीक आहे, ऑस्टिओक्लास्ट मेकॅनिझम टू इन्क्रीज रिस्क ऑफ फ्रॅक्चर, ठीक आहे, टू इन्क्रीज रिस्क ऑफ फ्रॅक्चर. त्यानंतर हे इन्क्रीज करतात युरिनरी इन्फेक्शन, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, UTI करा, ठीक आहे, जेनेटल ट्रॅक इन्फेक्शन, ठीक आहे, हे इन्क्रीज करतात चान्सेस ऑफ ब्रेस्ट अँड ब्लॅडर कॅन्सर, ठीक आहे, ब्लॅडर कॅन्सर आणि हे चान्सेस कुणासोबत आहेत, डेपा ग्लोफ्लिझिन सोबत सगळ्यात जास्त आहेत, ठीक आहे. तर हा पॉईंट राईट डाऊन करा, हे शॉर्ट पॉईंट्स आहेत जे आपल्या कामाचे आहेत आणि जे तुम्हाला माहीत पाहिजेत. ओके, सो हा पार्ट होता आपला कशाचा पार्ट होता हा, SGLT2 इनिबिटरचा होता. नेक्स्ट जो क्लास आहे, नेक्स्ट क्लास बघू आपण, हा अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर, ठीक आहे, हे लक्षात असू द्या. आणि तुम्हाला हे समजण्यासाठी दोन प्रोसेस माहीत पाहिजे, एक आहे कॅटाबॉलिझम आणि दुसरी आहे ॲनाबॉलिझम, ठीक आहे. कॅटाबॉलिझम काय होतं, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन सिम्पल फॉर्ममध्ये होतं. एक्झाम्पल सुक्रोज असेल, एक्झाम्पल ग्लायकोजन असतील, ठीक आहे, एक्झाम्पल स्टार्च असेल, तर हे सगळे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहेत. यांचं ब्रेकडाऊन कशात होणार, ग्लुकोज, ठीक आहे, ग्लुकोज फ्रुक्टोज मोनोमरमध्ये होणार. ॲनाबॉलिझम ही रिव्हर्स प्रोसेस आहे. ॲनाबॉलिझमचा जर तुम्ही विचार केला तर ही कशी आहे, रिव्हर्स प्रोसिजर आहे, हे पण तुम्हाला माहीत आहे. तर आता ज्या वेळेला तुम्ही आपण बघतो की एखादा पर्सन, ठीक आहे, एखाद्या पर्सननी हा त्याचा GIT ट्रॅक आहे, ह्यांनी स्टार्चचं सेवन किंवा स्टार्चचं ॲडमिनिस्ट्रेशन केलं, तर या ठिकाणी तुमचं स्टार्च असेल, तुमचं सुक्रोज असेल, ठीक आहे, सुक्रोजचं ॲडमिनिस्ट्रेशन केलं तर काय होणार की सुक्रेज एन्झाईम आहे, ठीक आहे, अल्फा ग्लुकोसिडेज आहे, जे या ठिकाणी ॲक्ट करतील, ब्रेकडाऊन करतील यांचं ग्लुकोजमध्ये. अनलेस अंटिल इट कन्वर्टेड इन टू सिम्प्लेक्स फॉर्म इट वोंट ॲब्झॉर्ब फ्रॉम GI2 टू ब्लड. तर हे ॲब्झॉर्प्शन जे आहे हे कुठं आणणार, पुन्हा हे ब्लडमध्ये येणार. तर मग आपण हेच थांबवू, तर हे थांबवण्यासाठी आपण हे अल्फा, ठीक आहे, ग्लुकोसिडेज इनिबिटर हे ड्रग्स इथे यूज करतो, जे की या ठिकाणी तुमचं पॉलिसॅकराइड्स अँड सुक्रोजचं जे कन्व्हर्जन होतं आहे, कशात कन्व्हर्जन होते, कन्व्हर्जन फ्रॉम हे कॉम्प्लेक्स तुम्ही मॉलिक्यूल जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, ठीक आहे, कन्वर्टेड इन टू आफ्टर ॲब्झॉर्प्शन, म्हणजे नॉट ॲब्झॉर्प्शन बट बॉडीमध्ये GIT नंतर ते जे कन्वर्ट होतात, ठीक आहे, तुमच्या सिम्प्लेक्स फॉर्ममध्ये ते जे कन्वर्जन आहे ते आपण इनिबिट करतो सिम्प्लेक्स फॉर्ममधलं. आणि याच्यासाठी आपल्याकडे ड्रग्स आहेत, इनिबिटर आहेत, ॲकॉर्बोज, ठीक आहे, ॲकॉर्बोज, ठीक आहे, ओग्लिबोज हा त्याचाच क्लास आहे, अँड मायग्लिटॉल. तर हे ड्रग्स आहेत जे या ठिकाणी डिक्रीज करतील तुमच्या कार्बोहायड्रेटचं ॲब्झॉर्प्शन, ठीक आहे, फ्रॉम GIT. डिक्रीज कार्बोहायड्रेट ॲब्झॉर्प्शन फ्रॉम GIT. हे सेंटेन्स पूर्ण करा, प्रॉपरमध्ये लिहून घ्या, ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं सगळे पार्ट्स मी कवर करतो आहे आणि या ठिकाणी तुमचं याच्यातला बी छोटा पार्ट बाकी आहे पोर्शन, तुमचा नेक्स्ट क्लासमध्ये रेग्युलेट करेल आणि पुढचा पार्ट पुढे घेईल. ओके, सो नेक्स्ट आणि लास्ट क्लास फ्रॉम ओरल हायपोग्लायसेमिक एजंट आपण बघू. ओके, थँक्यू सो मच.